नमस्कार मित्रांनो, जर बोर्ड परीक्षा 2027 मध्ये इंग्लिश विषयामध्ये 80 पैकी कमीत कमी 74-75 मार्क जर पाडायचे असतील तर हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा आणि पेन आणि पेपर सोबत ठेवून लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास करताय आणि ज्या विषयाची तुम्ही परीक्षा देताय त्या परीक्षेचा पेपर पॅटर्न तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर आहे. ज्या गावाला जायचं आहे त्याच गावच्या गाडीत बसतो आपण, नाहीतर चुकून जर दुसऱ्या गाडीमध्ये बसलं, पाटी वाचली नाही तर चुकून आपण काय करतो, दुसऱ्या गावामध्ये पोहोचत असतो. म्हणून पहिले पेपर पॅटर्न लक्षात घ्या. तर इंग्लिश विषयाचा जर विचार करतो आपण त्यावेळेस सेमी किंवा मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर तो जो आहे तर तो तुम्हाला टोटल 22 लेसन आहेत. 22 पैकी 8 पोएम आहेत आणि 14 लेसन आहेत तुम्हाला. मग आता काय करायचं, तुम्ही महत्त्वाची गोष्ट आहे, पेपर पॅटर्नमध्ये पहिलं सेक्शन आहे तुम्हाला टोटल सेक्शन आणि त्या सेक्शनमध्ये क्वेश्चन्स कशा पद्धतीचे आहेत ते चेक करायचं आहे. मग सांगतो ते पेपर आणि पेन जवळ पाहिजे, तुमच्या पुढं नोटबुक पाहिजे, टेक्स्टबुक पाहिजे, पेन तुमच्या हातामध्ये पेन पाहिजे. नुसतंच कॉमेडी टाईप व्हिडिओ बघायचं नाही. कॉमेडी तर नसतेच आपल्या व्हिडिओमध्ये, ती गोष्ट वेगळी. डायरेक्ट आपण काय करत असतो, व्हिडिओला चालू करत असतो किंवा शिकवणं चालू करत असतो. कॉमेडी येतच नाही तर करणार कुठून, येत नसल्यावर करणार काय, उगाच अंगापेक्षा भोंगा मोठा. ठीक आहे. लँग्वेज स्टडी पहिलं सेक्शन आहे तुमचं, त्याला 10 मार्क आहेत. एकदम चिल्लर सेक्शन आहे. चिल्लर म्हणजे तिसरी चौथीचं पोरग हे किंवा विद्यार्थी हे सेक्शन सोडवू शकतं. याचा अर्थ असा आहे की एकदम सिम्पल आहे. काय त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क. क्वेश्चन नंबर 1 ए आहे, डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4, 8 मार्कासाठी आहे. टोटल तुम्हाला 6 क्वेश्चन्स दिलेले असतात, त्यातले 4च क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिला क्वेश्चन येतो, कंप्लीट द वर्ड युजिंग करेक्ट लेटर. शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दामध्ये एखादा लेटर मिस केलेला असतो, म्हणजे दिलेला नसतो. उदाहरणार्थ हा शब्द आहे कोणता, LEARN पूर्ण शब्द आहे, पण परीक्षेला प्रश्न काय येतो, हा आर ह्याच्यातून इलिमिनेट किंवा काढून टाकला जातो आणि तुम्हाला करेक्ट लेटर यूज करून हा वर्ड कंप्लीट करायचा असतो. पहिला क्वेश्चन कळला. 4 शब्द असतात, 2 मार्काला. किती मार्काला असतं हे, 2 मार्कासाठी असतं. तसंच सेकंड आहे त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर्स. आता अल्फाबेटिकल ऑर्डर्स सांगायची गरज नाही, कारण अल्फाबेटिकल ऑर्डर्स सिम्पल असतात. ए पासून झेडपर्यंत तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर्सनी वर्ड्स सांगायचे असतात. 2 ग्रुप दिलेले असतात 2 मार्कासाठी. पंक्च्युएशन मार्क आहे 2 मार्काला. मला वाटतं अख्खा महाराष्ट्र हा क्वेश्चन सोडून येतो. पंक्च्युएशन मार्क खूप जणांना अवघड जातं म्हणून. 3 कळले. चौथा आहे मेक 4 वर्ड्स युजिंग लेटर. एक भला मोठा शब्द दिला जातो, त्या शब्दामधून लेटर्स यूज करून दुसरे शब्द तयार करायचे. मिनिमम 3 लेटर पाहिजे त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल एक शब्द दिला तुम्हाला मॅनेजमेंट. मॅनेजमेंट हा जो शब्द आहे या शब्दामधून तुम्हाला नवीन 4 शब्द तयार करायचे असतात, पण त्याच्यात लेटर किती आले पाहिजे, 3 लेटर आले पाहिजे. 3 पेक्षा जास्त आले तरी चालतील, 3 पेक्षा कमी नसायला पाहिजेत. 3 लेटरपेक्षा जास्त लेटर आले तर तुम्हाला 4 शब्द त्याच्यात तयार करायचे. 5वा प्रश्न आहे रिलेटेड वर्ड्स. तुम्हाला एक शब्द दिला जातो, उदाहरणार्थ स्कूल आहे, ह्याच्या रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे असतात. वेब चार्ट कंप्लीट करायचे असते. दिलेली किती लेटर लिहिले होते, 4 ते 5, 4 पेक्षा जास्त लिहा. हे सुद्धा 2 मार्काला आहे. आणि त्याच्यामध्ये शेवटचा हा प्रश्न, कंप्लीट द वर्ड चेन. आता वर्ड चेन ज्यावेळेस म्हणतो आपण त्यावेळेस एक नाऊनची वर्ड चेन येते, वर्बची वर्ड चेन येते आणि ॲडजेक्टिव्हची. पण सहसा जास्त चान्सेस असतात नाऊन आणि वर्ब येण्याची. वर्ब जर आला तर तुम्हाला सगळे वर्बचीच वर्ड चेन कंप्लीट करावी लागते. म्हणजे तुम्ही इथं की त्यांनी वर्ब दिला, पी पासून तुम्हाला वर्ब लिहायचा आहे तर शेवटचं लेटर यूज करायचं असतं. पी पासून काय येतं, पुट हा शब्द तुम्ही वर्ब म्हणून लिहिला, त्याच्यानंतर टी पासून एक तुम्हाला नवीन वर्ड लिहावा लागतो, तो वर्बच असला पाहिजे. जर वर्बची वर्ड चेन विचारली तर वर्बचीच लिहायची. नाऊनची जर वर्ड चेन विचारली तर नाऊनच लिहायचं. जर तुम्ही 2 वर्ब आणि 2 नाऊन लिहिला तर तुमचं अर्धच उत्तर बरोबर येतं आणि अर्धं उत्तर चुकतं. जेवढं बरोबर आले तेवढ्यालाच मार्क भेटेल. टी पासून तुम्ही काय लिहिणार, टेल लिहिणार. शेवटी यल आलेला आहे, यल पासून नवीन शब्द लिहिणार तुम्ही, लर्न लिहिणार. कमीत कमी 4 शब्द तुम्हाला लिहायचे. लर्न लिहिलं, शेवटी एन येतं, एन पासून निग्लेक्ट लिहिता तुम्ही, परत टी येतं, टी पासून टॉक लिहिता. अशा टाईपची वर्ड चेन जी आहे ती वर्बची आणि नाऊनची कंप्लीट करायची असते. सोपं असतं. 2 मार्कासाठी हा प्रश्न येतो. पहिल्या सेक्शनमध्ये ए कळलं.
8 मार्काला म्हणजेच तुम्हाला 4 प्रश्न लिहायचे. मी सांगतो तुम्ही हा लिहा, कंप्लीट द वर्ड्स, अल्फाबेटिक ऑर्डर लिहा, मेक 4 वर्ड्स लिहा, रिलेटेड वर्ड्स लिहा आणि कंप्लीट. हे 5 सोपे असतात. 5च्या 5 लिहून यायचे. लिहायला सांगितले 4, 6च्या 6 लिहा, काहीच फरक पडत नाही. 1 मिनिटामध्ये तुमचा प्रश्न सुटत असतो. जर चुकलं कुठं तर ते ॲडजस्ट होऊन जाईल इथंच. 10 पैकी 10 मार्क या सेक्शनमध्ये तुम्हाला पडले पाहिजेत. दुसरं आहे क्वेश्चन नंबर 1 बी, डू ॲज डायरेक्टेड, 2 मार्कासाठी. आता इथं जरा जास्त कन्फ्युजनचा पार्ट आहे. पहिला क्वेश्चन जो आहे अटेम्प्ट एनी वन, एकमेकांना ऑर आहे. पहिलं मेक सेंटेन्स युजिंग फ्रेज, एक फ्रेज दिली जाते, त्या फ्रेजला उपयोग करून तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा. मराठीमध्ये काय म्हणतो, वाक्यात उपयोग करा है ना. दिलेली जी शब्दांचा ग्रुप आहे, ग्रुप ऑफ वर्ड्स, त्यांना वाक्यात उपयोग करायचा. ऑन द टेबल असेल, इन फ्रंट ऑफ मी किंवा लुक आफ्टर, यासारख्या जे फ्रेज आहेत ते तुम्हाला वाक्यांमध्ये पूर्ण कंप्लीट मिनिंगफुल यूज करता आलं पाहिजे. जर ते नाही आलं, त्याला ऑर आहे, ॲड क्लॉज, एक सेंटेन्स दिलं जातं, आय वॉज गोईंग टू स्कूल, हे एक क्लॉज आहे, त्याला एक नवीन क्लॉज तुम्हाला ॲड करायचं आहे आणि त्या दोघांचा मिळून एक चांगला नवीन अर्थ तयार झाला पाहिजे. आय वॉज गोईंग टू स्कूल, कॉमा, आय सॉ अ इंजर्ड बर्ड, मी शाळेत जात होतो, मला तिथे एक जखमी पक्षी दिसला किंवा मी जखमी पक्षी बघितला. हे सेकंडमध्ये येतं. एकाला ऑर आहे, हे फ्रेजचं वाक्यात उपयोग करा किंवा दिलेला क्लॉज तुम्ही दुसरा एक तुम्ही तुमचा क्लॉज ॲड करून सेंटेन्स तयार करा नवीन. अटेम्प्ट एनी वन, ह्याच्यामध्ये दुसरा, ह्याला किती मार्क आहेत? 1, याला सुद्धा 1 मार्क. मग एक सफिक्स आणि प्रिफिक्स आहे. तुम्हाला 2 वर्ड्स दिले जातील, त्याला सफिक्स किंवा प्रिफिक्स ॲड करायचं. आता सफिक्स आणि प्रिफिक्स सगळ्यांना माहिती आहे, त्यातच काही डाऊट नाही. आता सफिक्स आणि प्रिफिक्स माहिती नसेल तर बोर्डाची परीक्षा देऊ नका, कारण 10वीमध्ये सफिक्स आणि प्रिफिक्स माहिती नाही म्हणजे खूप अवघड आहे. ओके, मग सफिक्स प्रिफिक्स आहे, तुम्हाला सफिक्स प्रिफिक्स ॲड करायचे. 2 वर्ड्स दिले जातात. जर तेही नाही जमलं तर अजून एक चान्स आहे, काय तर त्या दोन्हीपैकी एक शब्द यूज करायचा जे दिलेले आहेत. मॅनेज एक शब्द दिलेला असेल तर तुम्हाला त्याला सफिक्स किंवा प्रिफिक्स ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक शब्द म्हणतो आपण ब्युटी, हे जर 2 शब्द दिलेले असतील ह्याला एक सफिक्स किंवा प्रिफिक्स ॲड करा. जर सफिक्स प्रिफिक्स ॲड करता नाही आलं, त्या दोन्हीपैकी एक शब्द यूज करायचा आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा त्या शब्दाला, म्हणजे वाक्य बनवायचं, मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं. 2 आहेत, तुम्हाला ऑप्शन खूप आहेत. ह्या पहिल्या सेक्शनमध्ये आहे ना खूप सारे ऑप्शन्स आहेत. ह्याचा वेगळा अभ्यास करायची गरजच नाही. तुम्ही डेली किंवा तुम्ही वर्षभर जे रीडिंग करता, रायटिंग करता, त्यातूनच हे सगळे क्वेश्चन्स काय होतात, कव्हर होत असतात. हे झाला पहिला सेक्शन, लँग्वेज स्टडी, 10 मार्क. सेम सेकंड क्वेश्चन आहे, सेकंड सेक्शन लँग्वेज स्टडीचा, तो खूप महत्त्वाचा आहे. लँग्वेज स्टडीमध्ये टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये 20 मार्काचे पॅसेज येतात. 2 पॅसेज येतात, 10-10 मार्काचे 2 पॅसेज. क्वेश्चन नंबर 2A असतो, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज, 10 मार्कासाठी. मग त्याच्यामध्ये A1, A2, A3, A4, A5 5 प्रश्न असते. 10 मार्कासाठी एक पॅसेज असतो, म्हणजे 2 पॅसेज असतात. प्रत्येकी 5 प्रश्न असतात, त्यात एका प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे A1, A2, A3, A4 आणि A5. आता ह्याच्यात प्रत्येकाला 2-2 मार्क आहेत. मग कंप्लीट पहिला A1 काय असतो सगळीकडे बरं का, A1, A2मध्ये सेम असतात प्रश्न, ट्रू फॉल्स असतं, कंप्लीट द सेंटेन्स असतं, फिल इन द ब्लँक्स असतं A1मध्ये. A2मध्ये तसंच ट्रू फॉल्स, कंप्लीट द सेंटेन्स, क्वेश्चन आन्सर्स किंवा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ज, हे A1 आणि A2मध्ये असतं. आणि तिसरं आहे वोकॅब्युलरी, सिमिलर वर्ड्स असतील, अपोजिट वर्ड्स असतील, डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे ॲडजेक्टिव्ह असतील, ॲडवर्ब्स तुम्ही त्यांनी विचारलेले असतील तर ते वोकॅब्युलरी याच्यामध्ये येतो. 2 मार्कासाठी 2 असतात. आणि चौथा जो आहे A4, हा प्रॉपर ग्रामरचा क्वेश्चन असतो. प्रॉपर ग्रामरचा क्वेश्चन असतो, त्याच्यामध्ये मग ग्रामरचे जेवढे काही टॉपिक आहेत त्या टॉपिकच्या रिलेटेड इथं 2 प्रश्न विचारले जातात 1-1 मार्कासाठी. आणि A5 जो आहे तो पर्सनल रिस्पॉन्स आहे. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे एखादी क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला आणि त्या क्वेश्चनवरती तुमचे विचार काय आहेत, तुम्हाला काय वाटतं ते इथं इंग्लिशमध्ये तुम्हाला मांडायचं असतं. सेम क्वेश्चन नंबर 2A झाला 10 मार्कासाठी. सेम क्वेश्चन नंबर 2B हा सुद्धा 10 मार्कासाठी. फक्त क्वेश्चन नंबर चेंज होणार. इथं A1 आहे तर B1 होईल, इथं A2, B2, B3 आणि B4 होईल या, आणि B5 होईल हा. सेम टाईप, सेम क्वेश्चन, सेम कसे असणार, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, फिल इन द ब्लँक्स, पहिल्या 2 मध्ये सांगतो B1, B2, फिल इन द ब्लँक्स, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह, क्वेश्चन आन्सर असतील, मॅच द पेअर्स असतील, त्याच्यानंतर तुमचं इथं काय येतं, फिल इन द ब्लँक्स असतील, आणि सिक्वेन्स ऑर्डरनी लावायचं, ऑकरन्स ऑफ द हॅपनिंग, जसं क्रमानं लावायचं घटना, ते झालं. पहिल्या 2 मध्ये तेच येतं, त्याच्याशिवाय काही चालेल नाही आतापर्यंत. तिसरं वोकॅब्युलरी आहे तुमचं, ते सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स किंवा ॲडजेक्टिव्स पॅसेजमधून शोधायचे जे LY लागलेले शेवटी, किंवा वर्ड मिनिंग असती त्याला मॅच करावं लागतं.
चौथा येतो ग्रामर. तेच जेवढे काय आतापर्यंत तुम्ही ग्रामरचे टॉपिक्स तुम्हाला दिलेले सिलेबसला त्याच्यावरती 2 प्रश्न असतात. पर्सनल रिस्पॉन्स. आता हे पर्सनल रिस्पॉन्स तेच पॅसेजवरच्या आधारित असतं किंवा एखादा रॅन्डम क्वेश्चन असतो जो की तुम्हाला तुमचे मत, मराठीतलं जे स्वमत म्हणतो ते इथं पर्सनल रिस्पॉन्स होतं. हा होता सेक्शन 1 आणि सेक्शन 2. सेक्शन 2 20 मार्क आणि सेक्शन 1 10 मार्क. मग आता सेक्शन 3 जो आहे तर तो सेक्शन 3 काय आहे तर ते बघू. तर सेक्शन जे आहे तर ते पोएट्रीचं आहे. कविता जे आहेत 8 त्यातल्या 2 पोएम किंवा कविता परीक्षेला येतात. त्यावरती 2 प्रकारचे वेगवेगळे प्रश्न असतात. सेक्शन 3 पोएट्री 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 3A असतो रीड द फॉलोइंग पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज 5 मार्कासाठी. त्यात 3 टाईपचे प्रश्न असतात. A1 चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह, ट्रू फॉल्स, कंप्लीट द सेंटेन्स. A1 A2 मध्ये याच टाईपमध्ये किंवा कंप्लीट द वेब चार्ट अशा टाईपचं तुम्हाला A1 आणि A2 असतं 2-2 मार्कासाठी. आणि A3 असतो रायमिंग वर्ड्स असतं किंवा एखादा क्वेश्चन दिलेला असतो किंवा वोकॅब्युलरी असते, सिमिलर वर्ड लिहायचा असतो किंवा त्या अर्थाची लाईन तुम्हाला परीक्षेमधून पोएममधून शोधायची असते. अशा टाईपचे 5 मार्काचे पहिलं ॲक्टिव्हिटी बेस हा क्वेश्चन नंबर 1 असतो. तिसरा A असतो. तिसरा B जो आहे प्रॉपर ॲप्रिशिएशनचा पोएम आहे. ॲप्रिशिएशनचा क्वेश्चन आहे, त्याला 5 मार्क आहेत. ॲप्रिशिएशनला मार्क डिवाईड केलेले आहेत. अर्धा मार्क असतो तुमचा कशासाठी, टायटलसाठी. त्याच्यानंतर अर्धा मार्क असतो तुमचा पोएट लिहिण्यासाठी, पोएम कोणी लिहिली त्यांचं नाव. आणि रॅम स्कीमसाठी 1 मार्क असतो. फिगर्ससाठी 1 मार्क असतो. थीम किंवा सेंट्रल आयडियासाठी 2 मार्क असतो. अशा टाईपमध्ये हा 5 मार्काचा ॲप्रिशिएशनचा क्वेश्चन जो आहे तर तो कंप्लीट होतो. म्हणजे पोएट्रीचं सेक्शन 10 मार्कचं एकदम सिम्पल आहे. 3 प्रश्न असतात, 2-2 मार्काचे 2, 1 मार्काचा 1. 2-2 मार्काचे 2 मध्ये करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचं असतं, कंप्लीट करायचं असं सेंटेन्स, फिल इन द ब्लँक्स असतील, ट्रू फॉल्स असतील ह्या टाईपमध्ये किंवा मॅच द पेअर्स असतील. आणि वोकॅब्युलरीमध्ये वर्ड मिनिंग असेल किंवा एखादी लाईन दिली आहे, मिनिंग दिलेलं आहे, त्याच्या अर्थाची लाईन पोएममधून शोधायची असते किंवा तुमचं एखादा क्वेश्चन दिलेला असतो तो ह्याच्यामध्ये येत असतो रायमिंग वर्ड्स वगैरे लिहायला किंवा रायमिंग पेअर्स वगैरे किंवा तुमच्या मनाचे रायमिंग वर्ड्स लिहायला. आणि B आहे तिसऱ्या B मधला ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. दिलेली जी 2 पोएम ही पोएम वेगळी असते, याच्यावरचे प्रश्न उत्तर वेगळे लिहिले असतात आणि ही ॲप्रिशिएशनला एक पोएम वेगळी लिहिलेली असते. म्हणजे 2 पोएम परीक्षेला येतात 8 पैकी, कोणतेही 2 येऊ शकतात. टायटल लिहायचं असतं पोएट, रायम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया किंवा थीम. ह्याला अर्धा, रायम स्कीमला 1, फिगर ऑफ स्पीचला 1, थीमला 2 मार्क. अशा टाईपचं पोएट्री सेक्शन 10 मार्काचं हे तुमचं कंप्लीट होतं आणि 10 पैकी 10 मार्क पडत असतात. पहिलं सेक्शन आणि हे सेक्शन एकदम सिम्पल आहे. ॲप्रिशिएशन पार्ट करून ठेवा, 10 पैकी 10 मार्क इथं पडत असतात. सिम्पल आहेत सगळ्या पोएम, आपण घेऊयात नंतर. आता पुढचं सेक्शन आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजेच अनसीन पॅसेज, जे की तुम्ही आतापर्यंत कधीच बघितले नाही, जे तुमच्या सिलेबसला आहे तेच बघत नाही, त्याचा काहीतरी संबंधच येणार नाही. म्हणून नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये 15 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यात सेक्शन 4 आहे हे, त्यामुळे क्वेश्चन नंबर 4A रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्काचा हा प्रश्न असतो. त्यात जसं टेक्स्च्युअल पॅसेजवरती प्रश्न आहेत किंवा त्या टाईपमध्ये प्रश्न विचारतात, अगदी सेम टाईपमध्ये इथंही तसेच असतात. A1 A2 A3 A4 A5. A1 आणि A2 प्रश्न काय असतात, ट्रू फॉल्स, कंप्लीट द सेंटेन्स, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह, कंप्लीट द वेब चार्ट, फिल इन द ब्लँक्स, राईट क्वेश्चन आन्सर किंवा क्वेश्चन आन्सर. अशा टाईपचे प्रश्न याच्यामध्ये A1 A2 मध्ये विचारले जातात. तिसरा वोकॅब्युलरी बेस्ड, सिमिलर वर्ड्स, अपोजिट वर्ड्स, ॲडजेक्टिव्स किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणतो त्याला, किंवा LY सफिक्स असलेले शब्द पॅसेजमधून शोधायचे असतात. अशा टाईपचे हे वरचे 3 क्वेश्चन्स तयार होतात 2-2 मार्कासाठी. 10 मार्काचा पॅसेज आहे, 5 मार्काचे 5 प्रश्न आहेत, म्हणजे प्रत्येकी 2 मार्कासाठी. चौथा येतो प्रॉपर ग्रामर. ग्रामरचे जेवढे टॉपिक आहेत, क्वेश्चन टॅग, व्हॉइस चेंज, त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल किंवा डिग्री ऑफ कंपॅरिझन असेल, इन्फिनिटिव्हज, जिरंट, हे सगळे टाईप ह्याच्यामध्ये येतील ग्रामरमध्ये. कुठलेही 2, 6 आहेत ना, 6 प्रश्न झाले. टेक्स्च्युअलचे 2 आणि नॉन टेक्स्च्युअलचे 1, म्हणजे इथं 2-2. आता 2 मार्काला आहे म्हणजे 2 प्रकारची प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यानंतर A5 पर्सनल रिस्पॉन्स. 3 प्रकारचे पर्सनल रिस्पॉन्स. टेक्स्च्युअल पॅसेजवरती 2, नॉन टेक्स्च्युअलवरती 1. 6 मार्काचा पर्सनल रिस्पॉन्स आहे. हे तुम्हाला तुमचे विचार, तुमचे थॉट्स किंवा आयडियाज तुम्हाला एक्सप्रेस करावे लागतात या क्वेश्चनमध्ये, हे ना, त्या क्वेश्चनच्या आधारावरती. आणि ह्याच्यामध्येच सेक्शन 4 मध्ये क्वेश्चन 4B जो आहे तर तो समरी रायटिंग करायची असते 5 मार्काला टायटल देऊन. समरी रायटिंग कशी करायची ते आपण डिटेलमध्ये पुन्हा पुढच्या क्लासमध्ये बघू. पण समरी कशावरती लिहायची, मनानं समरी लिहायची का काही कुठल्याही पिक्चरची, तर ती नाही. तर हे जो दिलेला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे तर त्या नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवरतीच तुम्हाला समरी लिहायची असते आणि त्याला टायटल द्यायचं असतं. टायटलला अर्धा मार्क आहे, त्याच्यामुळे टायटल विसरायचं नाही. समरी लिहायची कशी लिहायची ते बघू आपण. हे सेक्शन नंबर 4 होतं नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. 10 मार्काचा पॅसेज येतो तुम्हाला आणि 5 मार्काचं समरी रायटिंग येते. आता पुढचं सेक्शन बघू.
इंग्लिशच्या पेपरमधलं सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात जास्त मार्क देऊन जाणारं जे सेक्शन आहे तर ते म्हणजे रायटिंग स्किलचं सेक्शन आहे. त्याला टोटल 20 मार्क आहेत. त्याच्यात आपण सेक्शन 6 ॲड करतो, ट्रान्सलेशन 5 मार्काचं ॲड करतो, ते 25 मार्क होतात. म्हणजे टोटल 25 मार्काचं जास्तीत जास्त वेटेज असलेलं हे सेक्शन आहे. ज्याला हे सेक्शन जमतं त्याला पेपरमध्ये सगळ्यात जास्त मार्क पडत असतात. मग त्याच्यासाठी ह्याचं सिक्वेन्स किंवा ह्याचा क्रम किंवा ह्याचा पॅटर्न लक्षात ठेवा. काय आहे, सेक्शन 5 जो आहे रायटिंग स्किल 20 मार्काला, त्यात क्वेश्चन नंबर 5A आहे, व्यवस्थित लक्ष द्या. ए आहे लेटर रायटिंग. लेटर रायटिंगमध्ये 2 प्रकारचे लेटर येते तुम्हाला, एक फॉर्मल असतो, एक इनफॉर्मल असतो. ह्या दोन्हीपैकी एक लिहायचं असतं. तुम्ही फॉर्मल लेटर लिहा, मार्क चांगले पडतात फॉर्मल लेटरला. कळला? क्वेश्चन नंबर 5A फॉर्मल लेटर, इनफॉर्मल दोन्हीपैकी एक लिहायचे. फॉर्मल लेटर तुम्ही लिहिणार. मग क्वेश्चन नंबर 5B जो आहे तर तो डायलॉग रायटिंग आणि ड्राफ्टिंग स्पीच या दोन्हीपैकी एक लिहायचं असतं. तुम्हाला डायलॉग रायटिंग लिहायचं तर डायलॉग रायटिंग लिहा, किंवा स्पीच लिहायचं असेल तर स्पीच लिहा. दोन्हीपैकी एक लिहायचं असेल तर तुम्हाला लिहावं लागतं डायलॉग रायटिंग लिहा. माझं म्हणणं, लेटरला 5 मार्क, डायलॉगला 5 मार्क भेटले तुम्हाला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 येतो, 6A येतो. कोणत्या सेक्शनमध्ये? रायटिंग स्किलच्या 5व्या सेक्शनमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. ह्याच्यात सुद्धा 2 प्रश्न आहेत, एकमेकांना ऑर असले, नॉन वर्बल टू वर्बल आणि वर्बल टू नॉन वर्बल. पॅसेज दिला जातो, त्याला टेबल, ट्री डायग्राम किंवा पाय चार्टमध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करायचा असतो, किंवा पाय चार्ट, ट्री डायग्राम किंवा टेबल दिला असतो त्याला पॅसेजमध्ये कन्व्हर्ट करायचं असतं. तर सोपं काय, पॅसेजची इन्फॉर्मेशन ट्री डायग्राम किंवा टेबल किंवा पाय चार्टमध्ये कन्व्हर्ट करायचं. तर ह्या दोन्हीपैकी एक म्हणजे वर्बल टू नॉन वर्बल सॉल्व करा 5 मार्कासाठी. हे तुम्हाला परीक्षेत येतं. एक्सपांड थीम, क्वेश्चन नंबर 6B मध्ये एक्सपांड थीममध्ये 2 टाईपचे प्रश्न आहेत आणि एकमेकांना ऑर आहे. ते पहिला येतो रिपोर्ट रायटिंग, आणि रिपोर्ट रायटिंगला ऑर आहे स्टोरी डेव्हलपमेंट. मग काही जण रिपोर्ट लिहितील, काही जण स्टोरी लिहितील. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही रिपोर्ट लिहा. मग आता सेक्शन 5मध्ये तुम्हाला 20 मार्क आहेत, म्हणजे 4 प्रश्न सोडवायचे. तर लेटरमधला फॉर्मल लेटर लिहा, डायलॉग B मध्ये डायलॉग रायटिंग लिहा, 6A मध्ये वर्बल टू नॉन वर्बल लिहा, आणि 6B मध्ये रिपोर्ट रायटिंग लिहा. हे 20 मार्क झाले. 20 पैकी तुम्हाला कमीत कमी 18 मार्क पडायला पाहिजे. अर्धा मार्क जरी गेला तरी तुम्हाला 18 मार्क इथे फिक्स पडले पाहिजेत. आणि सेक्शन नंबर 6 शेवटचा सेक्शन आहे 80 मार्काच्या इंग्लिशच्या पेपरमधला, तो म्हणजे ट्रान्सलेशन. 3 टाईपचे ट्रान्सलेशन आहे तिथं. 2 मार्काला शब्द आहेत तुमचे, 6 शब्द दिले असते, त्यापैकी 4 ट्रान्सलेट करायचे. वर्ड मिनिंग म्हणतो आपण त्याला, वर्ड मिनिंग. ते वर्ड मिनिंग ट्रान्सलेट करायचे आहे, मराठीतून लिहायचं आहे. सेंटेन्स दिलेले असते तुम्हाला, ते सेंटेन्स मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. त्याला सुद्धा 2 मार्क आहे, 2 सेंटेन्स दिलेले असतात. आणि शेवटचा प्रश्न आहे 1 मार्कासाठी, तो म्हणजे फ्रेज किंवा इडियम दिलेली असते, म्हण, वाक्यप्रचार किंवा म्हण दिलेली असते इंग्लिशमधली, तिला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असतं. अशा प्रकारे तुमचा 80 मार्काचा पेपर 6 सेक्शनमध्ये कंप्लीट होत असतो. त्याच्यात पहिलं आता रिवाईज करू. पहिलं सेक्शन येतं तुमचं लँग्वेज स्टडी 10 मार्क, दुसरं सेक्शन टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्क, तिसरं सेक्शन पोएट्री 10 मार्क, चौथं सेक्शन नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 15 मार्क, 10 मार्काचा अनसीन पॅसेज आणि 5 मार्काची समरी. 5वं सेक्शन तुमचं रायटिंग स्किल. त्या रायटिंग स्किलमध्ये लेटर रायटिंग आहे, त्याच्यानंतर डायलॉग, लेटरमध्ये फॉर्मल इनफॉर्मल, मग त्याच्यात B सेक्शन आहे डायलॉग रायटिंग आणि ड्राफ्टिंग स्पीच. त्याच्यानंतर पुढचं क्वेश्चन नंबर 6 येतो, तो म्हणजे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, मग वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल. हे झालं सेक्शन 6, क्वेश्चन नंबर 6. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6B मध्ये तुमचं आहे कोणतं, की त्याला म्हणतो आपण रिपोर्ट रायटिंग, किंवा त्याला ऑर आहे स्टोरी डेव्हलपमेंट. मग तुम्ही रिपोर्ट लिहा, स्टोरी लिहायची नसेल तर. हे झालं सेक्शन 5 मधलं. 6 मध्ये ट्रान्सलेशनचं सेक्शन आहे, पूर्ण ट्रान्सलेट. त्याच्यात पहिलं वर्ड ट्रान्सलेट 2 मार्काला, सेंटेन्स 2 ट्रान्सलेट करायचे 2 मार्काला, आणि एक इडियम किंवा फ्रेज दिलेली असते ती ट्रान्सलेट करायची 1 मार्काला. अशा पद्धतीनं तुमचा 80 मार्काचा पेपर एकदम सिम्पल वेने. तुम्हाला हे पाठ पाहिजे, आत्तापर्यंत तुम्हाला पाठ नसेल तर हे पाठ करून ठेवा. ह्याच टेम्पलेटमध्ये बोर्डाचा पेपर येत असतो, याच्याशिवाय बाहेर जातच नाही, तुमचं फिक्स आहे हे. आता इथं लेटर फॉर्मल आहे तर फॉर्मलच येणार. क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग आहे, फॉर्मल आणि इनफॉर्मलच येणार, दुसरं नाही येणार. फक्त काय चेंज होणार, क्वेश्चन चेंज होणार. तुमचा टाईप काय चेंज होतो, फक्त क्वेश्चन पॅटर्न तोच राहणार. हा होता इंग्लिशचा, म्हणजे इंग्लिश बोर्ड पेपर 2027 पेपर पॅटर्न. ह्याच्यानंतर मराठीचा पेपर पॅटर्न बघू आणि इंग्लिशचा हिंदीचा पेपर पॅटर्न बघू. कारण एका विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की सर लँग्वेज स्टडीचे पेपर पॅटर्न माहिती नाही, ते बनवा. तर हा व्हिडिओ त्याच्यासाठीच होता. मित्रांना शेअर करा, नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो,
व्हॉट्सअपचा चॅनल चालू केलेला आहे. ते व्हॉट्सअपचं चॅनल काय करा, जॉईन करा. त्याच्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चन पेपर जो आहे बोर्डाचा क्वेश्चन पेपर त्या चॅनलवरती भेटेल. त्याच्यासोबतच टेलिग्राम चॅनलसुद्धा काय करणार आहे, चालू करणार आहे, ते सुद्धा चेक करा. भेटूयात पुन्हा एका अशा इन्फॉर्मेटिव्ह आणि एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.